श्रोत्यांनो, आजच्या आपल्या कथेचे नाव आहे वाटा. या कथेमध्ये खूप सुंदरपणे असे व्यक्त केलेले आहे की कसे आपण एकमेकांविषयी ग्रह करून ठेवतो, पण खरोखरमध्ये परिस्थिती तशी नसतेच. ऐका तर मग तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल की कधीकधी आपण पूर्वग्रह न करता समोरच्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चला तर मग ऐकूया. समीर भाऊजींचा काल कॉल आल्यापासनं निर्मला अस्वस्थच होती. त्या टेन्शनमध्ये सकाळी वासरू सोडायचं राहून गेलं. गोठ्यात पावसानं झालेली चिकचिक खराट्यानं आज साफ करायची राहून गेली. म्हणजे लक्षात आल्यावर केली ही कामं, पण त्यात उरक होता. म्हणजे काल समीरचा फोन आल्यानंतर जेव्हा तिचा नवरा अर्थात समीरचा मोठा भाऊ संपतनंच तिला म्हणालं की समीर आणि त्याची बायको आज यायचं म्हणताय. हे कळल्यावर संपत खूप खुश होता. 9 वर्ष झाली. मुंबईला गेला तो गेलाच. तिकडेच लग्न केलं. रजिस्टर. बायको ब्राह्मण. सुद्धा तिचं नाव. म्हणजे मध्ये 2 वेळा आले होते दोघं लग्न झाल्यावर, काही दिवसांसाठी, अगदी 1-2 दिवसासाठी. आणि मग ती थोडेफार जेवण, शेतात फिरणं, जुनं घर दाखवणं, यामध्येच ते 1-2 दिवस गेले. निर्मलाच्या पाया पडली नाही म्हणायला. पण निर्मलानं हातात दिलेले 100 रुपये घेऊन त्यात स्वतःचे 500 रुपये टाकत निर्मलाच्याच मुलाच्या हातात दिले होते तिनं. निर्मलाला तेही खटकलं होतं. 150 शहाणी. समीर भाऊजींची बायको खूप शहाणी आहे असं म्हणाली होती ती. वर्षभर टिकली तरी खूप झालं. शहाणी. खुर्चीत बसली, हातात ताट घेऊन जेवायला. इथं आम्ही आयुष्यभर माती उपसायची आणि हे मोटारीतून फिरणार, मजा मारणार, पैसे उडवणार, असा विचार ती करत राहिली. आई गेली तेव्हा दुसऱ्यांदा आले होते समीर भाऊजी आणि ती, दोघंही आले होते. ती दुसऱ्या दिवशी निघून गेले आणि तो तिसऱ्या दिवशी. यावरूनही निर्मलाला संपतजवळ कटकट करावीशी वाटली. पुढे तसा फार संपर्क राहिलाच नव्हता. पण काल अचानक समीरचा फोन आला. दादा येतोय तिकडे 2-4 दिवस. सहज. शेतीही पाहणं होईल आणि भेटणंही होईल. एवढंच तो बोलला. संपतनं आनंदानं निर्मलाला सांगितलं. तिनं विचारलंही, काय सहज येत आहे? तो म्हणाला, सहज तर काय, त्याचंही घर आहे हे, हवं तेव्हा येऊ बिचारा. बघ एवढा मोठा झाला, मुंबईत राहतो, तरी शेतीची ओढ सुटत नाही बघ त्याला. आणि आता सुद्धा अशी तशी नाही राहिली. चल निर्मला, ती बाजूच्या खोलीतलं सामान नीट लावून साफ करू, म्हणजे त्या दोघांना तेथे राहायला होईल. निर्मलाला फार उत्साह वाटेना, पण तरीही ती कामाला लागली. खोली साफ करताना अनेकदा म्हणालीही संपतला, समीर भाऊ शेतीतला त्यांचा हिस्सा मागायला येत आहेत. माझं मन सांगतंय मला. संपतनं, चल काय पण डोकं चालतं तुझं, आणि मागितलंस तर काय चुकलं, आपलं 5 ठेवून त्याचं 5 देऊन टाकू, असं म्हटलं. त्या सुधीनं फितवलं असेल, पण सांगून ठेवती, या 7 एकरातलं खालचे 2 तुकडं आणि तिकडची मुरमाड 3 एकर हेच द्या त्यांना आयत्या पिठावर. निर्मले, येडेपणा करू नको. आज तागायत त्यानं काही मागितलं नाही माझ्याकडे. धाकटा भाऊ पोरासारखा असतो. नाव कमावतोय तो. आणि ती सुद्धा. त्यानं जे मागितलं ते देऊन टाकायचं आहे मला. द्या, पण मी नाही दोघांना नीट जिरू द्यायची नाही. घाम गाळायला माझ्या नवऱ्यानं. जमीन तयार झाली आहे ती माझ्या नवऱ्याच्या घामानं. आता तिकडे बुडाखाली अंधार पडला असेल म्हणून इकडे आवराआवर करून येतोय. मरणाला तुम्ही, तोरणाला तुम्ही, नातगोता आपण सांभाळायचं, सुतकात भादरायला आपली डोकी. रात पहाट एक करून संसार उभा केलाय तुमचा. राबराब लाभली आहे मी. देताना माझा पण विचार करा. निर्मला रडायला लागल्यावर संपत काहीच बोलला नाही. बाहेर येऊन बांधावर उभा राहिला.
मागे आपल्या वडिलांनी मळ्यात बांधलेल्या स्वतःच्या भव्य कौलारू घडाकडे नजर टाकली. वडिलांनी लावलेली नारळाची 7 झाडं खूप उंच होऊन आभाळात डोलत होती. झाडाच्या बुंध्याशी असलेला जुना परिचय कायम होता, पण शेंडा खूप वर निघून गेल्यानं वर पाहिल्यावर 7 झाडं संपतला अनोळखी वाटायची. प्रशस्त अंगणात हातात खराटा आणि पाटी घेऊन फणकाऱ्यात साफसफाई करीत एरझाऱ्या घालणाऱ्या आपल्या बायकोकडे संपत बघत होता. पहाटेच्या पावसानंतरही आभाळ भरलेलंच असल्यानं घरावरची कौलं काळसर दिसत होती. जमिनीतून उडून कौलापर्यंत पोहोचलेल्या पंख फुटलेल्या नव्या कीटकांना चोचीत पकडताना साळुंक्यांनी उच्छांद मांडला होता. गोठ्याच्या बाजूला शेडमध्ये जुनी हिरो होंडा मोडकळीस येऊन पडली होती. आता जागल्याच ती चालवू शकतो. वडिलांनी नवीन घेतली तेव्हा समीरनंच आपल्याला शिकवली चालवायला. गावात क्रिकेटवरून होणाऱ्या त्याच्या मारामाऱ्या सोडवायला आपल्यालाच जावं लागे. पहिला आला होता 10वीत. तेव्हा जबरा भाषण ठोकलं होतं ग्रामपंचायतीच्या ओट्यावर त्यानं. समीर आणि सुधा आले. एवढ्या लांबून हाच ड्रायव्हिंग करत आला. गाडीतून बॅगा काढल्या. समीरला चष्मा लागलेला, सुधा छान बारीक चवळी. दोघंही तोंड भरून हसले. पटकन संपत आणि निर्मलाच्या पायाशी झुकले. निर्मलानं नाराजी बेमालूम लपवत सुधाला जवळ घेतलं. सुधाचे डोळे भरून आले. संपतनं समीरला पाठीवर थोपटलं. खूप पटकन संपले ते 3 दिवस. रोज रात्री गप्पा व्हायच्या. सुधाचा गळाही गोड. केवढी गाणी गायली तिनं. तरीही 3ही दिवस आता विषय निघेल तेव्हा विषय निघेल या धास्तीत निर्मलानं घालवले. कॉलेजला जाणारा तिचा मुलगा आणि मुलगी सुधा काकूमध्ये खूपच रमले होते. त्यांना तिनं घड्याळं, पुस्तकं आणली होती. निर्मलाला साडीही आणलेली. इरकल की काय ते निर्मलानं नीट पाहिलीही नाही. उद्या पहाटेस उठून समीर आणि सुधा निघणार. आज रात्री नक्कीच विषय निघणार. नाही काढला तर तुम्ही काढा, सोक्षमोक्ष लावून टाकू, असं निर्मलानं संपतला बजावलं होतं. रात्री 11ला गप्पा संपल्यावर निर्मलानं खुणावल्यावर संपतच चाचरत समीरला म्हणाला होता, ते शेतीचं काय म्हणत होतास? त्यावर मग सुधाच म्हणाली, भाऊजी, आम्हाला एकच मुलगा, तोही विदेशात जातोय शिकायला. 3 फ्लॅट होते, एक आत्ताच विकला. पैशांसाठी नाही, आमच्या परिस्थितीमुळं आमचा मुलगा सहज शिकला, विदेशात चालला. समीरनं फ्लॅटच्या पैशातून 10-10 लाख तुमच्या 2 मुलांसाठी द्यायचं ठरवलंय आणि वर 5 लाख शेतीचं कर्ज फेडायला. समीर म्हणाला की तुम्ही नाहीच म्हणाल, पण शेतात तुम्ही कष्ट करून पिकवलेल्या उद्या तुम्ही मला वानोळा म्हणून पिशवीत भरून द्यालच ना. मग आमच्याकडूनही हा वानोळा समजा. तुम्ही 2 जण खूप आमच्यासाठी करता, वानोळा देता आणि प्रेम तर अमाप, म्हणून तुम्ही हे आमच्याकडून स्वीकारा. सुधा खूप मनापासून बोलत होती. समीर, तुम्हा दोघांना मिस करतो. आईवडिलांच्या जागी बघतो आणि हो, परतफेड कशी करायची तेही सांगते. म्हातारपणी आम्हा दोघांना इथंच यायचंय शांत जगायला. ही एवढी खोली आणि तुम्ही दोघं, बस एवढंच हवंय आम्हाला. सुधा खूप वेळ बोलत राहिली. सकाळी समीर सुधा निघाले तेव्हा निर्मलाचे रात्रभर रडून सुजलेले डोळे बघून सुधानं निर्मलाला मोठी असतानाही जवळ घेऊन मायेने थोपटलं आणि निर्मलाचा पुन्हा बांध फुटला. खरंच आपण किती अयोग्यपणे समोरच्याला आपण पूर्वग्रह करून काही विचार करत असतो, पण याने अनेक नाती दूषित होतात आणि मोडकळीस येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली नाती. म्हणून सांगते श्रोत्यांनो, नक्कीच तुम्ही आपली बाजू समोर ठेवा, पण समोरच्याचाही त्यांच्या ठिकाणी आपण स्वतःला ठेवून त्यांच्याबद्दल विचार करा. हो की नाही? मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या कथेसह. थँक्यू.